मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा एकदा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे। जालन्यात माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले की मनोज जरांगे यांना आता काडीचीही किंमत उरलेली नाही। यावेळी त्यांनी जरांगे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सदावर्ते यांनी आरोप केला की उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतरच मनोज जरांगेंनी आंदोलनाची घोषणा केली, त्यामुळे या आंदोलनामागे राजकीय सूत्र कार्यरत असल्याचा संशय निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्योग मंत्र्यांमुळे जरांगेंचे उद्योग सुरू झाल्यात अशा शब्दात सदावर्तेंनी खोचक टीका केली। दरम्यान सदावर्ते यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मनोजला म्हणजे ह्या परिसरामध्ये काडीची किंमत नाही, आता हे सगळ्यांना माहीत झाले। मनोजला या परिसरात आता काडीची किंमत नाही, आता हे सर्वश्रुत सगळ्यांना माहिती झाले। हे नवीन उद्योग आहे का? मला हे म्हणायचं आहे की आमचे मित्र उदय आल्याच्या नंतर जरांगेची भेट होते आणि त्याच्यानंतर हे उपद्व्याप हे उद्योग जरांगे उद्योग सुरू झालाय का? जरांगे कोण आहे? जरांगे काय एखाद्या राजकीय पक्षाचा काय प्रवक्ता आहे का? जरांगेची भेट दिवर मला म्हणजे कोणी कुठं जावं याच्याशी मला माझं काही म्हणणं नाही। मला काही सोयीर सुतक नाही, सुतक मानणाऱ्यांपैकी नाही। लोकशाही प्रगल्भ असावी, भेटी व्हाव्यात, परंतु मला अंततः असं म्हणायचं आहे की ही जरांगेला प्रेरणा कधी मिळाली, का मिळाली? जरांगेला खाजवणार कोण आहेत? माझ्या उदयने येऊन खाजवलंय म्हणून जरांगे बोलायला लागलाय का? सन्माननीय मंत्री आहेत, माझे मित्र आहेत, कौटुंबिक मित्र आहेत, खाजवल्या गेलाय का? आणि मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकानं जरांगे असेल किंवा कोणी असेल आपल्या अवकातीत बोललं पाहिजे, आपल्या अवकातीत बोललं पाहिजे, अवकात सोडून बोललं नाही पाहिजे। आणि त्यामुळं जरांगे सारख्या पाणी कम चाय विचारानं महाराष्ट्रात काही फरक पडत नसते। महाराष्ट्रानं असे लय जरांगे पाहिलेत। जरांगे काही सार्वजनिकरित्या हिताची गोष्ट करत नाही। काही मराठा युवक मला फोन करून सांगतात की सदावर्ते सर तुमची भूमिका बरोबर होती। आज जरांगेनं तुम्हाला सांगतो एक जुनी म्हण आहे की बाबा जातीत की मातीत, जरांगेनं सगळ्यांची माती करून टाकलेली आहे। कारण विद्यार्थ्यांना समजत नाही की त्यांनी कोणतं प्रमाणपत्र घ्यावं। ह्या सगळ्या गोष्टी व्यक्ती स्वार्थाच्या आहेत। मला हे माहित नाही, आता तुम्ही जे म्हणताय की जरांगे असा बोलला, त्याच्या उजव्या बाजूला बोलला असेल तर डाव्या बाजूला हे बघावं लागेल की रेती उपसा किती व्हायला लागलाय, रेती उपसा किती व्हायलाय, किती डंपर चालले ते मला बघावं लागेल। मी इथं नुसता येत नाही, जालन्यात माझं नातं आहे। मी माझे म्हणजे ज्यांना आम्ही गुरु मानतो त्या गुरुचं आमचं इथं नातं आहे आणि म्हणून त्या नात्याच्या माध्यमातून मला बघावं लागेल, तपासावं लागेल की हे चोरी छुपके एका बाजूला हा उद्योग आणि दुसऱ्या बाजूला दुसरा उद्योग त्या जरांग्याचा चालू आहे का? ह्या सगळ्या गोष्टी मी तपासणार आहे। पण ते म्हणतात की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कोणालाही न्याय मिळू शकत नाही, सरकार हे राक्षसी वृत्तीच आहे, असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलं। जरांगे स्वतःच माझ्या मराठा भावांसाठी जे मेरे दिल की धड़कन है मेरा मराठा भाई, वो कुछ नहीं है मेरे लिए, मेरे दिल की धड़कन है। जरांगेनं जेवढं म्हणजे खाना खराब केलाय माझ्या मराठा भावांचा, युवकांचा, आणि तुकडा पाडणारा तो कोण आहे? तुकडा पाडणारा तो कोण आहे? तो काय संत आहे? तो काय मला सांगा, तो काय अण्णा हजारे आहे का? मला हेच प्रश्न विचारायचा आहे सन्मान्य मंत्री उदयंना सुद्धा की तुम्ही काय चर्चा केली? सार्वजनिक करा ना, सार्वजनिक करा ना। काय जरांगेला काय ग्रामपंचायतचा एखादा सदस्य करायचं का? ते जाहीर तर करून टाकू द्या। त्याच्यात हिंमतच कशी होते? तो आहे कोण? मला काय आमच्या वात्रटिकेमध्ये, आमच्या गुराखी भाषेमध्ये कोणते बालजी लागून गेलाय का म्हणतात? बालजी लागून गेलाय का? तो त्याची काय पार्टी आहे का? म्हणून म्हणलो त्याला खाजवलंय काय? आणि त्यामुळं मला असं वाटतंय की आकाश पाताळ असे वेगवेगळे दोन गोष्टी आहेत। त्याच्यामुळे जरांगे काय म्हणते त्याला किंमत देण्याची गरज नाही। पण येत्या काळात त्यांनी जर आंदोलन उभारलं तर त्याचा फारसा काही परिणाम दिसेल का? कशावर आंदोलन उभारणार आहे जरांगे? ते काय शेतीवर बोलतंय? ते काय कधी मुलांच्या बेरोजगारीवर बोलतंय? ते याचा तुकडा पाडायचा, त्याचा तुकडा पाडायचा, याची सुपारी फोडायची, त्याची सुपारी फोडायची। आणि तुम्हाला मी खास करून सांगतो, हे राजकारणाचा भाग आहे।
जेव्हा बिगर मराठा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होत आहे त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा वर आणल्या जातात, त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा वर आणल्या जातात. परंतु एक लक्षात ठेवा, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, त्या मावळ्यांमध्ये जातीय वर्गीकरण मानलं जात नसतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहेत, झुंगे परिवार सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहे, सदावर्ते आणि जयश्री पाटील सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहेत. त्यामुळं हे असे तुम्हाला सांगतो अवसानात निघालेले जरंगे हे समाजात भेग पाडू शकत नाहीत. परंतु यांना खाजवणारे, मी म्हणत नाही कोण कोण खाजवलंय, परंतु यांना नक्की खाजवणारे हे जातीय द्वेषी असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बिगर मराठा आला की त्यावेळेस तुकडे पडायची भाषा, ही भाषा ह्या त्या पाकिस्तानी विचाराची भाषा आहे. तुकडे पडायची भाषा ही त्या पाकिस्तानी विचाराची भाषा आहे, त्या दाढीवाल्यांची भाषा आहे, त्या दाढीवाल्याची भाषा आहे, त्या दाढीवाल्याची भाषा आहे. आणि दाढीवाल्यांची त्या भाषा इथं सहन केली जाणार नाही. जरंगे सारख्यांना बोवाळून फेकलं म्हणणं मोठे ठराल, थुकून टाकलं असे विचार म्हणलं तर ते योग्य ठरतात, थुकून टाकलं म्हणलं तर ते विचार योग्य ठरतात. पण ते प्रत्येक वेळी म्हणतात की आता सरकारला सुट्टी नाही, आता अंतिमच आहे. त्याचा स्वतःचाच अंत झालाय. परवा आमचे उदय जे आहेत याचे मंत्री, कशाचे, उद्योगाचे मंत्री आहेत, त्याच्यातून आमच्या जरंग्याचा उद्योग सुरू झालाय, त्याच्यातून आमच्या जरंग्याचा उद्योग सुरू झालाय. म्हणून तर म्हणलो टिप्पर किती चालले रेतीचे ते मला पाहावं लागतंय. बघा हे प्रेरणास्थान आहे, या प्रेरणास्थानावर जरंगेची जास्त चर्चा करणं योग्य नाही, कारण जरंगे तेवढ्या उंचीचा, मी लायकीचा म्हणत नाही पण उंचीचा नाही.